नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपल्याकडे ना एका कस्टमरने ना ड्रेसला बाया जोडायला दिलेले आहेत। तर त्यांनी याच्यासोबत आहे ना एक नेटचं फॅब्रिक पण त्यांनीच दिलेलं आहे। तर बाया कशा जोडायच्या आता कोणत्याही रेडीमेड ड्रेसला ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल बघायला भेटणार आहे। आणि बाया जोडण्याच्या आधी ना आपल्याला हा जो पार्ट असतो ना जिथून आपल्याला बाया जोडायची तो थोडासा आपल्याला उसवून घ्यावा लागतो, अगदी 1-2 इंच तरी एवढा पार्ट, आणि मग या बाया स्टिच करायच्या आहेत। तर त्यांनी मापाचा पण एक ड्रेस दिलेला आहे, म्हणजे त्यांना जेवढ्या बाया पाहिजे त्यानुसार त्या मापावरतीच आपल्याला बाया आहेत त्या स्टिच करायच्या आहेत। जर तुमच्याकडे पण असा एखादा ड्रेस आला की त्याला बाई कशी जोडायची रेडीमेड ड्रेसला आणि ते तुम्हाला समजत नसेल तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तो युजफुल ठरणार आहे, आवडणार आहे। तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉइंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। चला सुरुवातीला आपण हा जो पार्ट आहे ना तो थोडासा उसवून घेऊया। तर त्यासाठी ड्रेस आपण रॉंग साईडला टर्न करून घेऊ आणि जे धागा उसवण्याचं टूल्स असतं ना ते कोणत्याही टेलरिंग मटेरियलच्या शॉपमध्ये तुम्हाला 10 रुपयाला मिळतं, त्याने ते उसवून घेऊ शकता कारण की याने इझिली उसवलं जातं। ठीक आहे, तर इंटरलॉक पण होतं कडेला, ते पण यानेच मी उसवलेलं आहे बघा। तर इथपर्यंत आपण हा 1-1.5 इंच साधारणतः हा पार्ट उसवून घेतला। आता असंच आपल्याला इकडच्या साईडचा पण पार्ट आहे तो उसवून घ्यायचा आहे। तर चला मी तो पण करते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दोन्ही साईडने आपण हा जो पार्ट आहे ना तो बाईचा थोडा थोडा उसवून घेतलेला आहे। आता त्यानंतर आपल्याला बघा हा जो शोल्डर आहे ना इथपासून तर इथपर्यंतचं अंतर मोजून घ्यायचं आहे किती भरत आहे ते। ठीक आहे, तर या पद्धतीने आपण चेक करून घेऊ। तर ही 9 इंच येत आहे बघा अशा पद्धतीने, आणि 9 दुनी 18, इकडची साईड एक आणि इकडची म्हणजे 18 इंच लांबी। आणि तुम्हाला बाईची लांबी किती ठेवायची उंचीला त्या अकॉर्डिंग तुम्ही हे करू शकता। आता मी तुम्हाला इथे अगोदर न्यूजपेपरवरतीच समजावून सांगत आहे। तर बघा इकडनं फोल्ड भाग आहे, तर आपली 9 इंच आली होती घडी, तरी इथे आपल्याला 9 इंच घ्यायचं आहे बघा। जिकडनं बंद बाजू आहे तिकडनं मी इथे 9 इंचावरती मार्क करत आहे बघा। ओपन केल्याच्या नंतर ते 18 इंच असणार आहे। आता इकडनं आपली बाईची लांबी मी 6 घेतली, शिवून ती 5 इंचाची तयार होईल। आता इकडनं आपण 2 इंच खाली डाऊन मार्किंग करू आणि इथून पुढे पण 2 इंचाच्या पुढे आपल्याला बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे, एक आतल्या मुंड्याचा आणि एक बाहेरच्या मुंड्याचा। तुम्हाला मी जवळून पण दाखवला। आता बघा अगोदर बाहेरचा मुंडा कट केला, आता वरचा कट करताना एकच पार्ट आहे तो वरती घ्यायचा आणि कट करून घ्यायचा। अशा पद्धतीने आपली बाईची कटिंग झाली। आणि फ्रंटचा मुंडा काढण्यासाठी जो आतून कट केला आहे तिथे एफ टाकून घेतलेला आहे मी, म्हणजे कळण्यासाठी। आता हा जो फॅब्रिक आहे नेटचा हा डबलमध्ये आहे, कारण की बाईला अस्तर म्हणून पण मला हाच कपडा लावायचा सांगितलेला आहे त्यांनी, तर मी हाच डबलमध्ये ठेवून घेतलेला आहे बघा। आणि जी न्यूजपेपरवाली बाई कट केली तिच्याच मापावरती आपल्याला ही जी बाई आहे ती कट करून घ्यायची आहे। ठीक आहे, या पद्धतीने आता एका बाईसाठीची आपली कटिंग आहे ती झालेली आहे। तर दुसऱ्या बाईची पण कटिंग आपण सेम या पद्धतीनेच हा न्यूजपेपरची बाई केलेली ना तयार आपण तीच ठेवून कटिंग करून घेऊया। ठीक आहे, तर तुम्ही पण अगोदर आहे ना न्यूजपेपरवरतीच बाई कट करा। आता इथे पण मी एफ आहे ना तिथे टाकून घेतलं, म्हणजे फ्रंट साईड आहे ती मुंड्याची आतून थोडासा कट केला आहे ना ते काढण्यासाठी। ठीक आहे, तर दुसरी पण बाई आपण इथे अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे। आणि इथे पण आपल्याला जो फ्रंट साईडचा जो मुंडा आहे ना तो आतून कट केलेला तो काढण्यासाठी तुम्ही त्या ब्लाऊज पीसवरती एफ टाकून घ्या, म्हणजे तुम्हाला फ्रंट साईड आणि बॅक साईड आहे ती कळणार आहे। ठीक आहे, या पद्धतीने तर दोन्ही बाया कटिंग झाल्या। आता त्यानंतर बघा या जोडायच्या कशा, तर जिकडनं स्ट्रेट भाग आहे ना तिकडनं आपल्याला ही बाई आहे ती स्टिच करून घ्यायची आहे। तर दोन्ही पण बाया मी सोबतच स्टिच करून घेत आहे। तर अशा प्रकारे बॉटमच्या साईडने स्टिच केलं। आता अशी टर्न करायची आपल्याला आणि यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे। आणि राहिलेली जी वरची बाई आहे ना ती पण आपल्याला ॲज इट इज स्टिच करून घ्यायची आहे अशा प्रकारे। आता जशी ही बाई मी स्टिच करून तयार केली ना सेम त्याच पद्धतीने दुसरी पण राहिलेली बाई आहे ती मी स्टिच करून घेते आणि मग दाखवते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दुसरी पण बाई मी पलटी मारून इकडनं स्टिच करून घेतली आहे। आता आपण जे अगोदर पेपरवरती बाई कटिंग केली होती बघा, तर ती तुम्ही अशा पद्धतीने ठेवून पण चेक करून बघू शकता की आपली बाई बरोबर आलेली की नाही। तर एकदम परफेक्ट आहे बघा। जिकडनं फ्रंटचा मुंडा होता तिकडची फ्रंटची साईड आणि ही पण बाई आपण या पद्धतीने ठेवून बघूया, म्हणजे तुम्हाला वरचा जो शेप आहे तो व्यवस्थित आलाय की नाही ते चेक करण्यासाठी तुम्ही या कागदावरची बाई ठेवून बघू शकता। ठीक आहे, तर फ्रंटचा मुंडा फ्रंटच्या शेजारी आणि बॅकचा बॅक शेजारी, म्हणजे दोन्ही बाई एका बाजूच्या होत नाहीत। आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इकडनं जी बाईची गोलाई आहे ना त्याची म्हणजे फिटिंगची मार्किंग करून घ्यायची। तर मी त्या अगोदर ना सेंटरचा एक मार्क करते
तर सेंटरला एक मार्क केलं. आता इथे बाईची गोलाई जी फिटिंग आहे ना ती माझी 6 इंच आहे आणि 6च्या पुढं मी 1.5 इंच एक मार्क करते म्हणजे शिलाई मार्जिनसाठी. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला तिरकी कटिंग करून घ्यायची आहे. ती अगोदर नव्हती केली मी, ती आत्ता करून घेतली. आता दुसऱ्या बाईला पण सेम त्याच पद्धतीने सेंटरला एक मार्क करून घेऊ. ठीक आहे. आणि इथून आपल्याला बॉटमच्या साईडने फिटिंगची टिप इथे 6 इंचावर आणि त्याच्या पुढे 1.5 इंचावरती एक मार्क केलं आणि अशा पद्धतीने तिरकी आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे. तर फायनल आपली बाईची कटिंग आहे ती करून झालेली आहे. आता बाई कशी जोडायची ते सांगते. तर हा सेंटर पार्ट आहे ना इथूनच बाई आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे. तर बघा हा जो ड्रेस आहे आपल्याला तो आहे ना अगोदर राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे, कारण की आपल्याला याला आता बाई पलटी नाही मारायची, कारण की ऑलरेडी तिथे फिनिश असतं. त्यामुळे आपल्याला बघा अशा पद्धतीने ही बाई स्टिच करून घ्यायची आहे, इकडची या पद्धतीने आणि तिकडची तिकडच्या साईडने. तर चला मी तुम्हाला इथे स्टिच करून दाखवते लगेचच. तर हा जो सेंटर आहे बघा शोल्डरचा तो सेंटर आणि बाईचा सेंटर आपल्याला अशा पद्धतीने मॅच करायचा आणि इथे एक टाचणी लावून घ्यायची, कारण की बाई जोडायला पण आपण सेंटरपासूनच सुरुवात करत असतो, म्हणजे बाई मागे पुढे होत नाही किंवा त्याचा जो आकार आहे बाईचा तो अगदी व्यवस्थित अशी स्टिच करता येते. आता इथे तुम्हाला आहे ना स्टिच करताना थोडंसं किचकट वाटू शकतं, पण आहे ना अशीच बाई आपल्याला ही स्टिच करावी लागते रेडीमेड ड्रेसची, कारण की त्याला बघा इकडनं पायपिंग पण असते, त्यामुळे आपण वरतून बाई ठेवून ती पलटी नाही मारू शकत, त्यामुळे आपल्याला अशीच स्टिच करावी लागते. आता बघा आपण एका साईडने स्टिच केली. आता जो निम्मा भाग राहिला आहे ना शोल्डरपासूनचा तो पण आपल्याला टाचणी काढून घ्यायची आणि तो पण आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. थोडंसं सुरुवातीला तुम्हाला किचकट किंवा अवघड वाटू शकतं, पण अशीच बाई आपल्याला स्टिच करावी लागते. तुम्ही कोणतेही रेडीमेड ड्रेस असले ना त्याची सेम याच पद्धतीने बाई आहे ती तुम्हाला स्टिच करावी लागणार आहे. आता मी एकदम कडेला ही टिप आहे ती देऊन घेतलेली आहे. ठीक आहे. आणि यावरती आपली परत डबल टिप येणार आहे, तर अर्धा इंच थोडंसं मागं अजून एक टिप मी यावरती देऊन घेत आहे, म्हणजे बाईवरती आपल्या आता डबल टिप आलेली. बघा मी तुम्हाला इथे पण समजावून सांगत होते, म्हणजे जशी ऑलरेडी बाई आहे ना रेडीमेडचं तर त्यावरतीच डबल टिप आपण देऊन घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपण ही बाई आहे ती स्टिच करून घेतलेली आहे. ठीक आहे. तर बघा वरच्या साईडने दाखवते मी तुम्हाला. बघा डबल टिप मी याच्यावरती देऊन घेतलेली आहे, एक कडेला आणि एक त्याच्यात थोडंसं आतमध्ये. तर मी तुम्हाला ही रॉंग साईडला टर्न करून पण दाखवते, म्हणजे आतल्या साईडने कशी दिसते ती तुम्हाला समजेल. तर बघा या पद्धतीने आतल्या साईडने आपली बाई आहे ती स्टिच करून झालेली आहे. आता त्यानंतर आपल्याला ही साईडची जी फिटिंग आहे ना ती करून घ्यायची आहे आणि फिटिंगचं माप टाकून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवते. बघा अशा पद्धतीने आपल्याला ही साईड स्टिच करायची आहे. ठीक आहे. आणि जे एक्स्ट्रा होईल ते आपण नंतर कट करू. आता त्या अगोदर मी इकडची दुसरी पण बाई स्टिच करून घेते. अशा प्रकारे मैत्रिणींनो दुसरी पण बाई आहे ती मी स्टिच करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला इथे फिटिंगच्या टिपा आहेत त्या देऊन घ्यायच्या आहेत. तर तुमचं जे काही फिटिंगचं माप असेल बाईच्या गोलाईचं ते तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे. तर मी कस्टमरच्या ड्रेसचं करत आहे, तर त्यांची 6 इंचाची फिटिंग होती इथे. तर 6 इंचावरती एक मार्क केलं आणि 6च्या पुढे अजून एक आपल्याला टिप येईल अशा पद्धतीनेच स्टिच करून घ्यायचं आहे. तर मी इथे 6 इंचावरची मार्किंग तुम्हाला दाखवली. आता तशीच जशी मार्किंग केली त्यावरतीच आपण स्टिच करून घेऊया आणि अजून एक त्याच्या बाजूला आपण एक टिप देऊन घेऊया. तर 2 टिपा मी मारल्या. आता एक्स्ट्राचं फॅब्रिक इथे आपण कट करून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या साईडची पण बाईला आपल्याला अशाच पद्धतीने फिटिंग करून घ्यायची आहे. तर सेंटरपासून आपल्याला फिटिंगचं माप टाकून घ्यायचं आहे. तर शोल्डरवरती बाई बरोबर अशी पद्धतीने पकडायची आणि इकडनं आपण जी बाईची गोलाई आहे ती 6 इंचावरती मार्क करून घेत आहोत आणि 6च्या पुढे अजून एक टिप येईल अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे. तशी पूर्ण बाई फिटिंग नसते ड्रेसची, थोडीशी सैलच असते. ठीक आहे. तर या पद्धतीने 2 टिपा मी देऊन घेतल्या आणि थोडासा पार्ट आपण तो स्ट्रेट कट करून घेतला. तर अशा प्रकारे आपली दोन्ही बाह्या आहेत त्या जोडून झालेल्या आहेत. आता त्यानंतर आपल्याला इथे फिटिंगचे मापं टाकून घ्यायचे आहेत. तर तुमचं जे काही फिटिंगचं माप असेल ते तुम्ही इथे चेक करून घ्यायचं आणि या पद्धतीने फिटिंगच्या टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर मी इथे ना माप चेक करून घेतलं, त्यांचा मला मापाचा ड्रेस आलेलाच होता, तर त्यानुसार मी इथे दोन्ही कडेला 1-1 इंचावरती टिप मारून घेतलेली आहे बघा फिटिंगची दोन्ही साईडने. आणि स्टार्टिंगला आणि एंडिंगला आपल्याला इथे लॉकची टिप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. या पद्धतीने तर बघा अशा प्रकारे आपल्या ड्रेसला बाया जोडून झाल्या आणि फिटिंग पण करून झालेली आहे. आता राईट साईडला टर्न केल्याच्या नंतर बघा ते या पद्धतीने दिसत आहेत. म्हणजे रेडीमेड ड्रेसला बाई कशी जोडायची ते मी तुम्हाला अगदी डिटेल आणि स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल दिलेलं आहे. म्हणजे तुमच्याकडे पण तुमच्या स्वतःच्या असू द्या, तुमच्या मुलींच्या किंवा कोणाच्याही ड्रेसच्या बाया जोडायच्या असेल तर तुम्ही जोडून घेऊ शकता अशा पद्धतीने. तर बघा 5 इंचाची बाई आपली तयार झालेली आहे आणि तुम्ही ती नंतर आहे ना अशा पद्धतीने शोल्डरला शोल्डर लावून चेक पण करून बघू शकता की मागे पुढे आहे की नाही. तर ती करेक्ट आहे, एकदम परफेक्ट आहे. तर या पद्धतीने आपल्या दोन्ही बाया स्टिच करून झालेल्या आहे.
तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, ड्रेसला बाई कशी जोडायची रेडीमेड ड्रेसला ते मी तुम्हाला अगदी व्यवस्थित आणि एकदम स्टेप बाय स्टेप समजावून सांगितलेलं आहे. आता तुमच्याकडे ड्रेस असू द्या, घागरा असू द्या, कोणत्याही ड्रेसला बाईला तुम्हाला म्हणजे बाई जोडायची असेल ना, तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की जोडू शकता. इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.